कैलासवासी गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये जाणार होते या पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। पण हा दावा केवळ जुन्या राजकीय घडामोडींचा नाहीये, तर आजच्या राजकारणामध्ये मुंडेंच्या वारशावरून सुरू झालेल्या नव्या संघर्षाचाही भाग आहे। मुंडे कुटुंबियांकडून दावा फेटाळला जात असताना भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेत। त्यामुळे मुंडेंच्या निष्ठेचा मुद्दा आता राजकीय वारशाच्या लढाईचा केंद्रबिंदू ठरतोय का? बघूया हा विशेष रिपोर्ट। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री गोपीनाथ सोनिया गांधींची परवानगी घेतली, मला मंत्री करा कर, मला निवडणूक लढावी लागेल। तर सगळं ठरलं। रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या। भाजपचे विरोधी पक्षाचे उपनेते होते, पण अत्यंत अस्वस्थ होते। पृथ्वीराज चव्हाणांच्या एका दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे नावाचं वादळ उठलंय। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यासोबत त्यांच्या गुप्त बैठका झाल्या होत्या। केंद्रात मंत्रिपदाची अट मुंडेंनी ठेवली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगांनी मुंडेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दिला नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री गोपीनाथ आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली, पण मला मंत्री करा कर, मला निवडणूक लढावी लागेल। आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरची दोघं आहेत, ते मला काही निवडणूक लढणार नाही। रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या आमच्या मॅडमची परवानगी घेतली। मी नंतर मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो होतो। ते म्हटले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला म्हणून आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखे मी बिलकुल करणार नाही। हा दावा केवळ इथेच संपत नाही, तर मुंडेंना काँग्रेसमध्ये घेता आलं नाही ही माझीच चूक होती, अशी कबुलीही पृथ्वीराज चव्हाणांनी दिली। मला डोक्याला मी हात लावला, म्हणजे काय चुकी बोलली ठीक आहे। मंत्रिमंडळ करायला अधिकार कोणाचा असतो? सोनिया गांधींनी मान्यता दिली, ठीक आहे, पण शेवटी मंत्रिमंडळ ते करतात। मी काय बोलावं, मी कुठं लपवतो मला कळत। मी आलो, शेवटी सांगितलं सॉरी, काही शक्य होतं। पण या दाव्यानं राजकीय वादाला नवा रंग दिला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मुंडेंना भाजपमध्ये साईडलाईन करण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलंय। त्यांची धुमसट झाली होती तिकडे, त्यांना साईडट्रॅक करण्याचा प्रयत्न झाला होता। ज्यांनी या राज्यामध्ये भाजप वाढवली त्यांनाच बाजूला करण्याचं षडयंत्र रचलं होतं। त्यामुळे ते व्यथित होऊन त्यावर चर्चा त्यांनी केली होती। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही मुंडेंवर भाजपमध्ये अन्याय झाल्याचा दावा करत काँग्रेसमध्ये असते तर प्राण वाचले असते, असा दावा केला। गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता, त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा। आम्हाला माहिती, आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा ते पवार साहेबांना भेटले, ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले। कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते। मात्र या दाव्याला मुंडे कुटुंबियांनीच ब्रेक लावला। पंकजा मुंडेंनी वडिलांच्या राजकीय भूमिकेवर ठामपणे सांगितलं, माझे वडील कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले। ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत। ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी एवढा मोठा वटवृक्ष बनवला, त्या मुंडे साहेबांनी त्या संघटनेला जे दिलंय, त्यानंतर मला वाटत नाही की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार आता करण्याची आवश्यकता। तर धनंजय मुंडेंनीही दिवंगत व्यक्ती हयात नसताना त्यांच्या राजकीय भूमिकांवर आता चर्चा करणं योग्य नसल्याचं म्हटलंय। मी नसणाऱ्या माणसाचं वक्तव्य आज काढलंय। छगन भुजबळांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर सवाल उपस्थित केला। काही आता बोलायचं ऍक्सिडेंटमध्ये काय, काँग्रेसमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, बीजेपीमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार, असं काय आहे का? शिवसेनेमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, असं काय आहे? ऍक्सिडेंट असतात। तर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे राष्ट्रवादीत येणार असल्याचा आणखी एक दावा केला। त्या काळामध्ये गोपीनाथजी मुंडे साहेब असतील किंवा नारायण राणे साहेब असतील, ही बरीच मंडळी जी होती ती परत एकदा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये येण्याच्या मनस्थितीत होती। त्यावेळी ही चर्चा झाली होती, त्याला मला पण माहिती आहे, ही चर्चा तशा प्रकारची होती, फक्त काही कारणास्तव ते विलंब झाला। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याला सडेतोड प्रत्युत्तर देताना दिवंगत नेत्याच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही, असा पलटवार केला। स्वर्गीय गोपीनाथजींच्या संदर्भामध्ये आता कोणतीही चर्चा करण्याचं काहीही कारण नव्हतं। एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर
त्याचं खंडन जेव्हा करता येत नाही त्या व्यक्तीला, अशांच्या संदर्भामध्ये त्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे काही मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याला हे शोभणार नाही आणि योग्यही नाही. पण इथे मात्र एक महत्वाचा ट्विस्ट आहे. गोपीनाथ मुंडेंचे नातेवाईक प्रकाश महाजन यांनी मात्र पक्षातील नाराजी लपून राहिलेली नव्हती असं सांगत या चर्चेला वेगळं वळण दिलंय. गोपीनाथराव पक्षात नाराज होते ही तर काही लपून राहिलेली गोष्ट नाही. त्या काळात त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा झाली, पण त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश होऊ नये हे गोपीनाथरावचे मित्र, गोपीनाथरावचे राजकीय शत्रू सगळेच प्रयत्न करत होते. पण त्या काळात गोपीनाथराव नाराज होते, पक्षामध्ये अस्वस्थ होते. नंतर सुषमा स्वराजशी मी वैयक्तिक बोललो, असते हयात नाहीत म्हणून म्हणत नाही. मग सुषमा स्वराज असो किंवा अजून गोपीनाथरावर प्रेम करणे त्या काळातले पक्षातल्या ओबीसी नेत्यांनी मग ते थोडं पॅचअप केलं आणि नंतर ते पुढे सुरळीत झालं. म्हणजेच एका बाजूला मुंडे कुटुंबियांची भाजपची निष्ठेशी भूमिका, दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्याला मिळणारा काही राजकीय संदर्भ आणि याच दोन भूमिकांच्या मध्ये आता उभा राहिलाय मोठा राजकीय प्रश्न. गोपीनाथ मुंडे खरंच काँग्रेसच्या उंबरठ्यावर गेले होते का? या आजच्या राजकारणासाठी ओबीसी राजकारणाचा मोठा चेहरा राहिलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा वापर करून जुन्या राजकीय पडद्यामागच्या गोष्टी पुन्हा रंगवल्या जात आहेत. वैभव बोडकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.